हे कटिंग आहे 36 साईजचं, 36चा चौथा भाग 9 आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि याची फुल बस्ट आहे, ह्या आहे 36 आणि फुल बस्ट आहे 38. तर हे मी कटिंग कसं करायचं हे व्हिडिओ टाकलेला आहे. हा आपण पाठीमागचा भाग आणि कटोरी जोडण्याचा पार्ट कसा तयार करतो, एक कापडावरच कटिंग करून घ्यायचं. आता फक्त आपल्याला कटोरीचा फर्मा काढायचा आहे, कटोरीचा. तर बघा हे कसं काढायचं का, हा भाग पार्ट याचा पण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, बघितला नसेल तर बघा तुम्ही. आणि अशी कटिंग का करायची, तर आपल्याला हे पूर्ण फर्मा काढायची गरज नाही, कागदावर पेपरवर कटिंग करायची गरज नाही कटोरी ब्लाउजची. असा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आणि मग आपल्याला फक्त कटोरी तयार करायची कागदावर. म्हणजे यांनी काय होतं, वेळ पण वाचतो, कागद पण वाचतो, डबल डबल कुटाणा होत नाही. तर मी बघा कागदाची डबल घडी घेतलेली, साधारण बघा डबल घडीची 6.5 रुंदी आहे आणि उंची आहे 9 सव्वा 9. तर त्याच्यासाठी आता काय करायचं आपल्याला, एक कार्बन पेपर घ्यायचा असा, आणि तो हा निळा आकार आहे तो वर करून त्याच्यावर ही घडी ठेवायची. डबल फोल्ड आहे कागद, फक्त कटोरी काढायची. तर कशी काढायची ही पण पद्धत खूप सोपी आहे. उंची घ्यायची आहे खालून 4 इंच वर अशी, आणि तिथे हा कोण मापकनी बरोबर रेष द्यायची अशी अशी. आता त्या रेषेखालून खाली जायचं आहे 2 इंच इथे, म्हणजे एक रेघ द्यायचे 2 इंचावर आणि एक रेघ द्यायचे 4 इंचावर अशी. आता इथून पुढे काय करायचं, ही जी 2 इंचावर रेघ दिली हे 2 इंच आहे आणि पूर्ण ही उंची आहे 4 इंच, हे लक्षात ठेवा. आता या 2 इंचाच्या रेघेवर आपल्याला 1.25 इंच टाकायचंय, 1.25 इंच. हा, आणि तिथून मग हा जो कोपरा दिसतोय त्या कोपऱ्याला ही रेघ मिळवायची अशी. आपण या रेघेवर 2 इंचाची रेघ ओढली, त्याच्यावर 1.25 इंच आपण टक्ससाठी टाकलेला आहे. आता काय करायचंय, ही जी टक्सची रेघ आली त्या कोपऱ्यात आपल्याला हा कोन ठेवायचा आहे, कोपऱ्यात कोपरा बरोबर, आणि या रेघेला हा चिटकवायचा आहे. आणि ज्या दिशेने ही बाजू जाते तिकडे एक रेघ ओढून घ्यायची अशी, ती या कोपऱ्याला मिळवायची इथे अशी. आता बघा काय करायचं, आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर 38ची कटोरी आहे, 38चा 10वा भाग येतो 3.8 म्हणजे 4.25. तर 4.25 वर एक खूण करायची या रेघेवर आणि या रेघेवर पण अशी. या 2 खुणा मिळाल्या ना की मग आपल्याला ही या 2 खुणा छेदून एक रेघ ओढून घ्यायची अशी अशी. आणि त्याच्या पुढे मार्जिन द्यायचंय होकाय पट्टीसाठी, जेवढं आपल्याला लागतं तेवढं. या पद्धतीने आपली ही कटोरी तयार होती. इकडे पण उमटले का बघूया कार्बन पेपरच्या मदतीने. तर उमटलेले. थोडं जरा पेनाने करूया डार्क. अशा ह्या रेघा आलेल्या आहेत या पद्धतीने. तर आता आपल्याला इथे टक्सला उंची पण द्यायचे. तर ही जी आपली आलेली आहे रेघ ती टक्सची उंची आहे. तर टक्सची उंची किती द्यायची, इथे आपण 3.75 घेतले, 4.25. हे बघा 4.25. तर त्यातून 1 इंच वजा करून ही टक्सची उंची टाकायची. तर 4.25 मधून 1 इंच वजा केलं तर 3.25 होतात. आणि त्याच्या खाली आपल्याला मार्जिन थोडं द्यायचंय क्रॉसपट्टी जोडण्यासाठी. आणि ती आपल्याला परत हा कोन असा घ्यायचा आहे, त्रिकोण काटकोन, आणि रेघ ओढायची अशी. म्हणजे एकसारख्या रेघा येतात या.
ही रेघ कंटिन्यू करायची आहे मोठ्या पट्टीने पुढं. आणि आता आपण हे कापून घेऊया. आता अगोदर हा भाग कापायचा नाहीये, हा कापायचा. कार्बन ठेवला नव्हता हे ह्या 2 रेघा ओढताना, त्यामुळे इथे या रेघा आलेले आहेत. तर आता या रेघा जर कापते वेळी थोडं आपल्याला 1 इंच किंवा पाऊण इंच असं खाली यायचंय या रेघांवर. असं हे बघा, पाऊण इंच खाली आलेली मी, आणि ते जोडायचंय आपल्याला इथे. एवढाच बदल करायचा आहे. बाकी अशी आपली कटोरी आलेली आहे. हे काही नाहीये. आता याच्यावर आपल्याला गळा काढायचा आहे. कसा गळा काढायचा बघा. तर हे कटिंग अगोदर करून घेतलंय. 36-38चं कटिंग आहे. 38ची कटोरी काढतोय आपण. तर बघा कशी काढायची. आपल्याला कटोरीला फक्त मार्जिन लागणार आहे, म्हणजे हे कापड इथं असणार आहे असं असं. आणि एक लक्षात घेऊया, आपली ही उंची जी आहे क्रॉस पट्टीची उंची टाकून घ्यायची आहे 2.5 इंच इथं, आणि तिथून वरती आपण कटोरीच्या बाजूला 1 इंच टाकत असतो. तर इथे बरोबर हे टोक लावायचंय. हे बघा, हे टोक लावायचं. दिसलं कटोरीचं असं. या पद्धतीची तुम्ही कटिंग करून बघा. एकदम सोपी आणि परफेक्ट कटिंग येते. असं लावून घ्यायचंय. हे बघा, मी लावून घेतलंय. आणि इथून खाली आता आपल्याला गळा टाकायचा किती इंचाचा हवाय तो. तर 6.5चा पाहिजे असेल तर 7 इंचाचा गळा टाकायचा आहे असा. आणि इकडून 2.5 इंच. इथून 2.5 इंच घेऊया व्यवस्थित या पद्धतीने. हे रेघ मारून याच्यात आता गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. हा गळ्याचा आकार देऊन घेऊया असा. असा. आणि नंतर काय करायचंय, आपण ठेवूया. आपण इथे कट पण आलेला पाहिजे ना बरोबर कुठेपर्यंत. तर इथं कट येतोय इथं. हा कट. तर या कटवर आपल्याला आता ही पहिली रेघ आहे ना, तिथे जोडायचा आहे हा कट असा. आणि मार्जिनची रेघ आहे तिथे असं मार्जिन घ्यायचं. या पद्धतीने बघा कटोरी तयार झाली. गळा पण काढून आपली. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान आणि परफेक्ट कटोरी बसणार ही. आता आपल्याला याला कट मारून घेऊया. तीन आणि 3 रेघा बरोबर, सॉरी 3 आणि 1 रेघ, 2.25 आणि 3 रेघा मार्जिनच्या. तर इथून असं इकडे आपल्याला फक्त थोडी जास्त ठेवायचंय. याच्यात इथे सरळ करून घेऊया आपण. उंची दोन्हीकडची सेम झाली पाहिजे टक्सची, म्हणून ते मी कट केले.
बरोबर टक्सवर टक्स मारून घ्यायची अशी. आणि आता मी दाखवते तुम्हाला, एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे. याला पण जोडून दाखवते. बघा, एकदम उंची वगैरे बरोबर सेम आलेली असते. इथं जर एक्स्ट्रा राहत असेल तर हे छाटून टाकायचं एवढं असं. पण ही उंची एकदम परफेक्ट येते बघा. तुम्हाला हे पण दाखवते टक्स पॉईंट. आता 38चा टक्स पॉईंट किती येणार आहे? 9.5 प्लस 1 इंच, 10.5 वर आला पाहिजे हा टक्स पॉईंट जो आपण मध्ये काढलाय तो. 10.5 वर येतोय का बघूया. बघा, परफेक्ट आलेला आहे. आपण इकडून गळा थोडासा क्रॉस केलेला असतो शोल्डर डाऊन, त्यामुळे या साईडने मी मोजते. बघा, ही जी रेख सरळ आलेली आहे ती बरोबर 10.5 वर आली, दिसते ना, नाही का? 10.5 वर आपला पॉईंट आलेला आहे. एकदम छान आणि परफेक्ट बसणार आहे अशी कटोरी. तर तुम्ही पण अशी कटोरी कटिंग करायला शिका, म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि डबल डबल कटिंग करण्याचा ताप वाचेल. आणि ही कटोरी मग अशी 38 इंचाची कटोरी आहे आणि 1.25 इंच ह्याचा टक्स पॉईंट घेतलाय आपण. आता याच्यात जर जास्त छाती असते, 38 इंचाची जर जास्त छाती असते तर आपण इथं 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आणि जर चपटी असेल तर 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. या पद्धतीने कटोरी काढायला शिका. एकदम परफेक्ट आणि छान कटोरी बसणार आहे. कुठेही तुम्हाला कटोरी चपटी किंवा जास्तच खोलगट अशी होणार नाहीये. तर इथं रुंदी पण कटोरी पण कितीची आली ती बघूया आपण. मार्जिन सोडून मोजायचंय. हे बघा, 6ची कटोरी बरोबर आलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा. तो आता व्हिडिओ हा मी इथेच थांबवते. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.